नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार चाचपणीला वेग आलेला असून जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। पहिल्याच दिवशी सुमारे 30 ते 40 इच्छुक उमेदवारांनी जनस्वराज्य आणि पक्षाकडून उमेदवारीची मागणी केल्याने पक्षातील इनकमिंग वाढल्याचं चित्र दिसून येत आहे। या मुलाखतीत जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांशी सखोल चर्चा करण्यात येते। यावेळी बोलताना समित कदमदादा यांनी म्हटलेलं आहे की कोल्हापूर, गडहिंग्लज, वडगाव आदी ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाने महायुतीतील घटक म्हणून निवडणुका लढवल्या असून भाजपकडून जास्तीत जास्त जागांवर उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामुळे पक्षाची निवडणूक तयारी जोमात सुरू झाल्याचं त्यांनी नमूद केले। या मुलाखतीत समितदा कदम, महादेव कुरणे, प्रदीप पाटील, पंकज म्हेत्रे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतले आहेत। यामुळे यावेळी आनंदसागर पुजारी, स्वातीताई पारधी, समीर कुपवाडे, समीर मालगावे यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून स्थानिक पातळीवरील सक्षम आणि कार्यक्षम उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। जनस्वराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळं त्या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीमध्ये जनस्वराज्य शक्ती, भारतीय जनता पार्टी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये सगळे सामोरे गेलो। कोल्हापूरमध्ये गडिंग्लज असेल, वडगाव असेल, अनेक ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रच त्या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही केले। तशाच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। तशा पद्धतीचं पत्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर निवडणूक प्रमुख म्हणून असणारे आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सम्राटबाबा महाडिक, त्याचबरोबर निवडणूक प्रमुख असणारे शेखरजी इनामदार साहेब, या सगळ्यांना त्या ठिकाणी पक्षांना मागणीपत्र दिलेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्या आता निवडणुकीच्या प्रक्रिया चालू, त्यामुळे आजपासून त्या ठिकाणी मुलाखतींना प्रारंभ केले। अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये त्या ठिकाणी उमेदवार सगळे आम्हाला भेटत आहेत, चर्चा सगळ्या चालू आहेत आणि एक अतिशय उत्स्फूर्त असं पक्षाला त्या ठिकाणी आम्हाला एक चांगला पर्याय म्हणून स्वीकारलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे। आणि जास्तीत जास्त जागा आम्हाला कशा मिळवल्या जातील त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पक्षाध्यक्ष डॉक्टर आमदार विनय कोरे साहेब, या सगळ्यांचे प्रदेश पातळीवर चर्चा करून हा निर्णय लवकरच आम्हाला सगळ्यांना करू।